चला तर मग आता आपण डाळ खिचडी करूयात. हे बघा 2 वाट्या तांदूळ, 1 बटाटो, मिरची, अद्रक लसूण पेस्ट, कढीपत्ता, शेंगा, कांदा, घरकुल मसाला, टमाटो. आता ही डाळ ना 1 वाटी डाळ आपण भाजून घेऊ. थोडंसं डाळ भाजली ना खिचडीला वेगळीच चव येते. तर आता ही डाळ ना हलकी भाजलेली आहे. आपण तांदळात मिसळून टाकू आणि फोडणी करू. कुकर ठेवला गॅसवर. याच्यामध्ये 3 पळ्या तेल टाकलेले मी. तर हे गरम झालं, यामध्ये जिरे मोहरी टाकते, अद्रक लसूण पेस्ट टाकते, कांदा घालूया, अद्रक लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कढीपत्ता, हे सगळे जिन्नस टाकून घ्यायचे आणि याला थोडंसं हलवायचं. हे बघा आता हे तळत आलेलं आहे, सगळं कांदा वगैरे भाजत आलेलं आहे. याच्यामध्ये हे राहिलेलं साहित्य सगळं शिमला, शेंगा, टमाटो टाकून घेऊ आपण, बटाटो सगळं मिक्स करून टाकते. आणि आता कुकरचं झाकण लावून टाकते. 3 शिट्ट्या करून घेते.